UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। सागर निवासस्थानी भाजप नेत्यांचं विचारवंथन, अधिकाधिक वेळ मतदारसंघातल्या प्रमुख योजना लोकांपर्यंत पोहोचवा, महायुतीमधील नेत्यांविरोधात अपशब्द टाळा, फडणवीसांचा नेत्यांना कानमंत्र। आरक्षणासंदर्भातील विधान केल्यानं राहुल गांधींविरोधात भाजपचं आज राज्यभर आंदोलन, तर भाजपच्या आंदोलनाला काँग्रेस आंदोलनानं प्रत्युत्तर देणार। ठाकरे गट आज आमदार अपात्रता प्रकरण मेन्शन करणार, सुनावणीसाठी विशिष्ट तारखेची मागणी करणार। ठाकरे गट आज सरन्यायाधीशांना विनंती करणार। शिंदे गटाच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर भाजपचाच आक्षेप, भायखळ्यात शिंदे गटाच्या यामिनी जाधवांकडून मुस्लिम महिलांना बुरखा वाटप। लोकांच्या भावना जिंकणं महत्वाचं, लोकसभेत हारण्याचं दुःख नाही, बुरखा वाटपाच्या कार्यक्रमात शिंदे गटाच्या यामिनी जाधवांची प्रतिक्रिया। लोकसभेला 46,000चा फटका बसल्यावर फक्त मुस्लिम मतांवर डोळा ठेवून हे सुचतंय, सोयीनुसार भूमिका बदलण्याचं काम, ठाकरे गटाची यामिनी जाधवांवर टीका। फक्त हिंदूंशी व्यवहार करेन अशी प्रत्येकाने शपथ घेतली पाहिजे, सर्वधर्म समभाव आपण मानायचा नाही, भाजप आमदार नितेश राणेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। मला ज्ञान शिकवणाऱ्या अजितदारांनी घर फोडलं हे आधी मान्य करावं, शरद पवार गटात पक्षप्रवेशाच्या वेळी भाग्यश्री अत्रावांनी अजित पवारांना सुनावलं। धर्मराव बाबा शेर तर मी शेरणी, कार्यकर्त्यांना कोणी हात लावाल तर हात कापून टाकेन, भाग्यश्री अत्रावांचा अप्रत्यक्ष वडिलांनाच इशारा। नव्या पिढीत स्फूर्ती असते पण बोलताना मर्यादा पाळाव्यात, मी माझ्या मुलीला शिकवू शकलो नाही, स्वतःचे वडील सोडून त्यांनी नवीन वडील शोधलेत, पैकीच्या पवार गटातील पक्षप्रवेशावर धर्मराव बाबा अत्रावांची प्रतिक्रिया। आधीचे पंतप्रधान निवासस्थानी इफ्तार पार्टी ठेवायचे आणि सरन्यायाधीश उपस्थित राहायचे, मग गणपती पूजनाला मोदी गेले तर इतका गजब का, फडणवीसांनी ट्विट करत विरोधकांना फटकारलं। तेव्हाचे न्यायाधीश हे सार्वजनिक कार्यक्रमात गेले होते, आरतीच्या नावाखाली खासगी भेटीसाठी गेले नव्हते, फडणवीसांच्या टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर। तानाजी सावंतांच्या पुतण्याच्या धाराशिवमधील घरासमोर गोळीबार, 2 अज्ञातांनी गोळीबार केल्याची माहिती, पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। सरसकट सर्व एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात 6,500 रुपयांची पगारवाढ, 2020 नाही तर 2024 पासून मिळणार, एसटी कामगारांना फसवलं, काँग्रेसचा आरोप। खोटी साक्ष दिल्याप्रकरणी पूजा खेडकरला हायकोर्टाची नोटीस, कोर्टाकडून पूजा खेडकरला 3 आठवड्यांची मुदत, 26 नोव्हेंबरला पुढील सुनावणी। 20% घरांच्या किमती नियंत्रणात येणार, प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत, म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीवर फक्त 5 लाखांपर्यंतच अतिरिक्त रक्कम घेता येणार। मायक्रोसॉफ्टची हिंजवडी आयटी पार्कमध्ये 520 कोटींची गुंतवणूक, मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून आयटी पार्कमध्ये 16 एकर जमीन खरेदी। नंदुरबारमध्ये गर्भवती महिलेला पुराच्या पाण्यातून झोळीतून नेण्याची वेळ, बांबूची झोळी बनवून नातेवाईकांची 8 किलोमीटर पायपीट। पश्चिम रेल्वे गणेश भक्तांसाठी अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री 8 जादा लोकल फेऱ्या चालवणार, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय। कोकणातील गणेश भक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी 14 अनारक्षित विशेष रेल्वे चालवण्यात येणार, खेड सीएसएमटी आणि खेड पनवेल रेल्वे चालणार। गोंदिया जिल्ह्यात आलेल्या पावसामुळे अद्यापही पूर परिस्थिती कायम, शेतकऱ्यांसह मच्छीमारांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, पुराच्या पाण्यात गुराखी वाहून गेल्याची घटना। पुण्यात अनंत चतुर्दशीला पावसाची विश्रांती, 16 सप्टेंबरपासून विदर्भात पावसाला सुरुवात होणार, कोकणातील रत्नागिरी, रायगड, साताऱ्यासह मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।